हॅलो एव्हरीवन, आम्ही आलो आज स्वयंभू श्री हरेश्वर देवस्थान कर्जुले हरिया येथे. खूप छान असं मंदिर आहे. तर म्हटलं तुमच्याबरोबरही थोडेफार फुटेज सेंड करून तुम्हाला दाखवूया की बाबा किती सुंदर मंदिर आहे पहा. तर खूप छान असं मंदिर आहे म्हणून थोडासा व्हिडिओ काढायच्या हिशोबाने मोबाईल हातात घेतला, पण नंतर ठरवलं की तुमच्याबरोबरही शेअर करूया. मी आणि माझी मैत्रीण प्रियांका आणि माझी बहीण आरती आम्ही तिघी आलो होतो या मंदिरात आमच्या मुलांना घेऊन दर्शन घेण्यासाठी. सो दर्शन घ्यायला आम्हाला आज जायचं होतं, पण आधी मुलांना दिसलं झोका आणि खूप छान छान खेळणी, तर मुलं आधी तिकडं वळाले आणि मी पूर्ण मंदिराचा व्हिडिओ काढत बसले. तर पूर्ण मंदिर इतकं सुंदर आणि प्रसन्न आहे आणि सध्या इतकं छान वातावरण आहे. मे महिना असूनही वाटत नाही की मे महिना आहे, असं वाटते की जून जुलै चालू झाले की काय. इतका छान पाऊस आणि खूप सुंदर वातावरण, झाडी अशी हिरवीगार झाली. तर म्हटलं तुमच्याबरोबरही सगळं शेअर करून देऊ. आरती आणि प्रियांकाचं दर्शन घेण्याचं काम चाललं होतं, सो त्यांचा एक व्हिडिओ घेतला. मुलांचं खेळण्याचं काम चाललं होतं. आम्ही आत गेलो नव्हतो लगेच, कारण तिथं थोडंसं साफसफाईचं काम चालू होतं, तर आम्ही बाहेरच थोडासा टाईम वेस्ट करत बसलो. मुलांना खेळायला लावलं, थोडेफार व्ह्यूज घेतले झाडांचे, थोडेसे गार्डनिंगचे व्ह्यूज घेतले आणि मुलांना थोडंसं गार्डनमध्ये खेळायला सोडलं. सगळी मुलं छान छान खेळत होते, या दोघींच्या गप्पा चालल्या होत्या आणि मी पूर्ण मंदिराचे व्हिडिओज घेत होते. पूर्ण मंदिर इतकं सुंदर आहे ना, आणि तिथलं गार्डन, ते प्रसन्न वातावरण फार छान. आणि हे पहा मुलं कसे माकडासारखे सगळे झाडावरती जाऊन बसले होते. त्यांना नंतर खाली बोलावून घेतलं आणि मंदिरापासून जे गार्डन आहे ते तुम्हाला थोडंसं दाखवता म्हटलं मंदिराचा ओव्हरलुक द्यावा. किती सुंदर मंदिर आहे पहा. आणि अजूनही आतमध्ये जायचं झालं नाही, कारण तिथं आतमध्ये साफसफाईचं काम झालं नव्हतं. मग बाहेरच बसलो, मुलांचे थोडेफार व्हिडिओज फोटोज घेतले. सगळे मुलं पहा कसे पोज देत होते. तर त्यांचे पोज बघून झालं आणि मग म्हटलं आता चला थोडंफार इकडे खेळ बास झालं, आता आपण मंदिरात जाऊया. आणि मग गेलो मंदिरात दर्शन घ्यायला. बाहेर हनुमानाचं एक सुंदर छोटंसं मंदिर आहे, एंट्रीलाच आहे. आणि पुढे वरती थोड्याशा पायऱ्या चढून गेल्या की सुंदर अशी तुळस आणि नंदी महाराज. दर्शन घेऊन गेलो आत मंदिरात. पहा किती मोठं भवन असं त्यांनी बनवलेलं आहे. तिथे सगळे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होत असतात. तिथे पारायण बसतं, संतांचे कार्यक्रम होतात, कीर्तन भजन सगळे काही कार्यक्रम तिथे होत असतात. आणि इव्हन आम्ही तिथे गेलो तेव्हा बालसंस्कारचाही कार्यक्रम तिथे चालू होता दुसऱ्या साईडला. तर मी आतमध्ये नाही गेलो, कारण मुलांची मजा करत होतो. आतमध्ये म्हटलं की पूर्ण मंदिर सगळं दाखव. तर आधी पाया पडलो आणि आत गेलो, तर महादेवांची जी सुंदर पिंडीचं दर्शन झालं पहा. किती सुंदर आणि छान पिंड आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर असल्यामुळे तिथे इतकं छान वाटत होतं. दगडी काम आहे मंदिराचं पूर्ण आणि इतकी स्वच्छता असते तिथे, खूप जास्त स्वच्छता असते तिथे. गावकऱ्यांनी सगळे मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या आतही खूप स्वच्छता ठेवली आहे. खूप मंदिर स्वच्छ, बाहेरचं सगळं इतकं निसर्गरम्य बनवलं आहे की तिथे कोणी केलं तरी त्यांचा दिवस सहज संपून जाईल, तरी असं वाटणार नाही की आपण घरीच जावे. इतकं छान मंदिर आहे. आरतीने आणि प्रियांकाने दर्शन घेतलं, मुलांनी दर्शन घेतलं आणि नंतर मग फोटो वगैरे काढले त्यांचे थोडेसे. आणि फोटो वगैरे काढून मग उठलो आणि त्यांचं झालं होतं की असा एक फोटो काढा, तसा एक फोटो काढा. सो दोघींचा एक फोटो घेतला आणि पूर्ण मंदिर दाखवलं आतून. ते पहा कळसाचं आतून कसं आहे, पूर्ण कोरीव काम आणि इतकी सुंदर पिंड आहे. मला बघून इतकं प्रसन्न वाटतं. ते पूर्ण पाहिलं आणि बाहेर मंदिर ते इतकं छान वाटतं.
असं वाटतं तिथेच बसून राहावं. तिथं शांत आणि निवांत ठिकाणी. तिकडे कोपऱ्याला एक संतांचं छोटंसं मंदिर आहे. छोटंसं आतमध्येच या बाजूला मी दर्शन घेतलं मंदिरापाशी. पहा किती सुंदर आणि रेखीव मूर्त्या आहेत त्या. आणि दुसऱ्या साईडला विठ्ठल रुक्मिणीचंही सुंदर छोटंसं मंदिर आहे. तिकडे गेलो तर बाबांची आणखी साफसफाईच चालू होती. तरी थोडंसं वेळ काढून आतमध्ये गेलो. मग मंदिरात आतमध्ये दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणीच्या पाशी. आणि विठुरायाचं दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा केली आणि मुलांना म्हणलं चला बाहेर. मग बाहेर आलो. मुलांचं तरीही खेळणं वागणं चालू होतं. मुलांना वाटतच नव्हतं की आपण घरी जावं. इव्हन मुलं आणि खाली उतरताना म्हणत होते की लगेच घरी नाही जायचं आहे, थांबा थोड्या वेळ आम्ही खेळू का, थोड्या वेळ खेळतो आम्ही. बघा ना किती सुंदर वाटते हे मंदिर. मुलांचं तरी चाललं होतं की आम्हाला नाही जायचं घरी, आम्ही इथं थोड्या वेळ खेळणार आहे, थोड्या वेळ खेळणार आहे. मंदिरात पाया पडले. कोणी पाया पडते, कोणी खेळतं आहे, कोणाचं काय तर कोणाचं काय वेगळंच चालू होतं. हे बघा मुलांचं म्हणणं होतं नको घरी नाही जायचं, आम्हाला मंदिर पाहू द्या. पूर्ण मंदिर दाखवलं मी तुम्हाला. हे पहा किती सुंदर आहे पुढचं सगळंच, किती छान वाटतं इथं निवांत. एकदा तुम्ही नक्की भेट द्या इथे मंदिरात. नक्की दर्शन करायला या महादेवांचं. खूप छान आणि प्रसन्न वाटेल. तुम्हाला एखाद्या दिवशी निराश आणि हताश असं वाटत असेल तर प्लीज इथं आसपास चालतं या मंदिरात येऊन एक दिवस